नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापुरावर पुराचे सावट, धरण क्षेत्रात धुवाधार, 44 बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून किती विसर्ग. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून जिल्ह्यातील 44 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मात्र आज सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणात 3.15 टीएमसी पाणीसाठा असून धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या 0 आहे. जिल्ह्यातील पंचगंगा, भोगावती, तुळशी, कासारी, कुंभी, वारणा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी आणि घटप्रभा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या भागात प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, भोगावती नदीवरील सरकारी कोगे, हळदी, खोडककोगे, राशिवडे, तुळशी नदीवरील कसबा बीड, आरे, कासारे नदीवरील येवलूस, ठाणे, आळवे, पुन्हाळ, तिरपण, बाजार भोगाव, वालोली, कांटे, पेंडाखळे, कुंभी नदीवरील शेनवडे, कळे, सांगरूळ, मांडुकली, वारणा नदीवरील कोडोली, मांगले, सावर्डे, दूधगंगा नदीवरील दत्तवाड, सिद्धनेरली, वेदगंगा नदीवरील कुर्णी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, सुरुपली, गारगोटी, म्हसवे, करडवाडी, शेनगाव, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव तसेच घटप्रभा नदीवरील कानडे, सावर्डे या मिळून एकूण 44 बंधाऱ्यावर पाणी आलं आहे. पूरस्थिती, वाढती नदी पातळी आणि पावसाळी पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी असे आवाहन कोल्हापूर पोलिसांनी केलं आहे. विनाकारण पुराच्या पाण्यात उतरू नये, पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून किंवा बंधाऱ्यावरून वाहन चालवू नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत 112 किंवा 0231 26 62 333 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलं आहे.